अभि मात्र अजूनही मयुरीच्या फोटोकडे पाहत होता. माहीत नाही का पण तिचे डोळे त्याला अजूनही ओळखीचे वाटत होते. त्याला त्याच्या त्या प्रेयसीची आठवण करून देत होते, जी 22 वर्षांपूर्वीच हे जग सोडून, त्याला एकटं सोडून कायमची निघून गेलेली. कोण? आता पुढे. थोड्याच वेळात अनय हॉस्पिटलला पोहोचतो आणि काही सेकंदातच मयुरीच्या समोर असतो. अरे, तू इतक्या लवकर आलास? कॉरिडॉरमध्ये बसलेली मयुरी अनयला लगेच आलेलं पाहून विचारते. इथे जवळच होतो म्हणून लवकर येता आलं. पण आता हे गरजेचं नाही आहे. गरजेचं हे आहे की हे लागलं कसं? किती लागलंय ते? काय करायला गेलेलीस? बघ ते कसं दिसतंय. पट्टी केलेली असताना सुद्धा त्यातून रक्त येतंय. लक्ष कुठं असतं तुझं? तरी बरं आहे तू. खूपच जास्त नाही लागलं. तरी किती लागलंय ते? काय करत होतीस एवढं लागायला? काही झालं असतं म्हणजे? अनय चिडून बोलतो तेव्हा तिचा चेहराच उतरतो. सॉरी, ती चेहरा पाडत आणि गाल फुगून बोलते. आता हा असा चेहरा करू नकोस. चल बाहेर ये. मी कार गेटजवळ आणतो. तो तिला त्याच्यापुढे जवळजवळ ढकलत बोलतो. तीही गुपचूप थोडीच बसणार होती. तिची आपली स्वतःशीच बडबड चालत होती. काय वेडा झालाय का हा? आधी म्हणतो किती लागलंय, मग म्हणतो तरी बरं जास्त लागलं नाहीये, नंतर परत म्हणतो जास्त लागलं नाहीये, तरी किती लागलंय. अरे तीच वाक्य परत परत का बोलतोय हा? याला तरी कळतंय का? आणि इतकं चिडायला काय झालंय नक्की? ऑफिसमध्ये काही झालंय का? विचारू का त्याला? नाही, आता नको. कारमध्ये बसल्यावर विचारते. ती तशीच गेट जवळ स्वतःच्याच विचारात इतकी गुंग असते की अनय कार घेऊन आलाय याचंही तिला भान नसतं. मयुरी, अनय कारचा हॉर्न वाजवत बोलतो. हा आले. मयुरी भानावर येत बोलते आणि पटकन कारमध्ये बसते. झालं, चल. ती कारमध्ये बसल्यावर बोलते. नक्की की अजून काही विचार करायचा राहिला आहे? लागलं हातावर आहे पण परिणाम डोक्यावर झाल्यासारखं वागते. अनय थोडंसं चिडत बोलतो. मयुरीला मात्र आज त्याचं वागणं खरंच वेगळं वाटत होतं. नेहमी समजून घेणारा अनय आज एवढी चिडचिड का करतोय काहीच कळत नव्हतं. बरं, विचारायला जावं तर सांगेलच याचीही खात्री नाही. बरं मला सांग, हे लागलं कसं? अनयच्या आवाजाने विचारात गुंतलेली मयुरी पुन्हा भानावर येत बोलते. काही नाही. अरे ते एका जणाला वाचताना थोडंसं लागलं, पण त्यांना वाचवलं नसतं तर त्या बाईकने त्यांना धडक दिली असती. मगताच घेतलेला दिसतो सगळ्या जगाला वाचवायचा. तो ओठातल्या ओठात पुटपुटतो. काय म्हणालास? अगं ते हे म्हणजे कोण होती ती व्यक्ती आणि कशी होती दिसायला? काहीतरी विचारायचं म्हणून अनय विचारतो. दिसायला का? खूप छान होते ते. एकदम हँडसम आणि फिट. बोलायलाही खूप चांगले होते. तसंच त्यांचा स्वभावही चांगला होता. तेच घेऊन आलेले मला हॉस्पिटलला. ट्रीटमेंट पण त्यांनीच करून घेतली डॉक्टरकडून. रिअली ही इज सच अ नाईस गाय. मी खूप साऱ्या गप्पा मारल्या त्यांच्यासोबत आणि तुला माहीत आहे आमचं तर आता रोज भेटायचं सुद्धा ठरलंय. मी ज्या लायब्ररीत जाते ना रोज, तिथेच तेही येणार आहेत मला भेटायला. मयुरीला त्या व्यक्तीबद्दल इतकं सगळं बोलताना पाहून अनयला खूप राग येत होता आणि त्यामुळे कारचा स्पीड वाढवत. हिच्या लक्षात नाही आहे का हिचं लग्न झालंय ते? जे स्वतःच्या नवऱ्यासमोर दुसऱ्या कुणाची इतकी तारीफ करते ते, आणि वर रोज भेटायला जायचंही बोलते. अनय मनातच बोलतो. आणि तुला माहीत आहे अनय ते कोण आहेत? तू ते अभि कन्स्ट्रक्शन आणि अभि टेक्स्टाईल बद्दल ऐकलं असेलच. मयुरी अनयकडे पाहत बोलते. अभि हे नाव ऐकून अनयचे कानही टवकारतात. तो कारचा स्पीड कमी करून तिच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला लागतो. अरे बोल ना, ऐकलं आहेस ना? अनयचा काहीच रिप्लाय नाही हे पाहून मयुरी परत विचारते. हो म्हणजे ऐकलंय मी. तू सांग ना पुढे. तर ते अभि कन्स्ट्रक्शन आणि टेक्स्टाईलचे ओनर स्वतः अभिराज जाधव होते. पण माहीत नाही का मला ना त्यांच्याशी एक अनविजिबल कनेक्शन फील झालं. जसं त्यांचं आणि माझं काहीतरी नातं आहे. यू नो व्हॉट? तुझ्यानंतर भेटलेले ते दुसरे व्यक्ती होते ज्यांच्या डोळ्यात मला
परत तोच विश्वास जाणवला जो आईच्या डोळ्यात दिसायचा. मला खरंच कळत नाहीये, पण तू आणि ते दोघेही मला यामुळेच जवळचे वाटला. मयुरी बोलत होती आणि अनय संभ्रमात पडत होता. त्याला तिला काय बोलावं तेच समजत नव्हतं. त्यांच्यापासून लांब राहा हे सांगायचं तर त्याचं कारण तो तिला सांगू शकत नव्हता. आणि तिच्या आजूबाजूला अभिचं असणं म्हणजे स्वतःहून तिच्यासाठी आणि स्वतःसाठी संकटाला आमंत्रण देणं होतं. अनय, अरे मी काय बोलते, पण तुझं माझ्याकडे लक्षच नाहीये. काही झालंय का? की तुला माझा राग आलाय का? ऑफिसमध्ये काही झालंय? मी मगासपासून बघते. काय झालंय निदान मला सांग तरी. कसला त्रास होतोय? मयुरी विचारात हरवलेल्या अनयला भानावर आणत बोलते. काही नाही, ते म्हणजे हे आपलं काय सांगू आता हिला. काय? मयुरी पुन्हा त्याला स्वतःशीच बोलताना पाहत बोलते. ते म्हणजे ते आज ऑफिसमध्ये तुला तो समर माहीत आहे का? काही न सुचून अनय बोलतो. समर, माहीत आहे, पण त्याचं काय? ते म्हणजे मला वाटतं तू त्याच्यापासून जरा लांबच राहावं. तितकासा चांगला नाही वाटत तो मला. आज ऑफिसमध्ये तुझ्याबद्दल मीनाक्षीला विचारत होता. मीनाक्षीने त्याला तिथेच लगेच फटकारले. पण मला वाटतं की तू त्याच्यापासून आणि दीपालीपासून जरा लांबच राहा. मला माहीत आहे, तोही माझ्याबद्दल वीरेनसारखाच विचार करतो की हिच्या मागे कुणी नाही तर आपण हिचा वापर करू शकतो. पण डोंट वरी, मी सुरुवातीपासून या सगळ्यांपासून लांब राहत आले. मयुरी बोलते. मग नंतर अनय काहीच बोलत नाही. तो मयुरीला घरी ड्रॉप करतो. तू आज जा, मला जरा काम आहे, मी ते करून येतो. आणि हो, जेवायला नको बनवूस, मी येताना पार्सल घेऊन येईल. लवकर ये, म्हणत मयुरी आत निघून जाते. मयुरी आत गेली हे पाहून अनय कुणाला तरी कॉल करतो. हॅलो, मला आत्ताच्या आत्ता मिस्टर अभिराज जाधव यांची करंट लोकेशन हवी आहे. माझ्या मोबाईलवर सेंड कर. ओके बॉस. अनय लगेच कॉल कट करून रामला कॉल लावतो. 2-3 रिंग नंतर राम कॉल उचलतात. अनय बोल. दत्तू, मी अभिराज जाधवला भेटायला चाललोय. काय? पण का? हे बघ अनय, मला असं वाटतंय की तू घाईने कुठलंही पाऊल उचलू नये. त्यामुळे नुकसान आपलंच होईल. त्याला जर मयुरीबद्दल समजलं तर त्याचा त्रास सगळ्यात जास्त आपल्याला होईल. तुला समजतंय का? दद्दू, ते मयुरीपर्यंत पोहोचलेत, असं म्हणत तो त्यांना मयुरीने सांगितलेलं सगळं सांगतो. दद्दू, त्यांनी जर तिच्याशी जवळीक वाढवून घात केला तर आय डोंट नो काय होईल, पण जर ते थांबवता येत असेल तर मला ते करायचंय. मी आईबाबाला गमावलं आहे, आत्यालाही गमावलंय, आता अजून कुणाला गमवायचं नाहीये. खरं सांगू अनय, मला नाही वाटत तो मयुरीला काही हानी पोचवेल. शेवटी त्यांच्या दोघात असलेलं नातं हे कितीही लपवलं तरी त्यांना ते जाणवणारच आहे. मी असं काहीच नाही होऊ देणार. मी त्याची सावलीही आयू आणि मयुरीवर पडू देणार नाही. आणि हे शेवटचं, म्हणत अनय कॉल कट करतो. तोच त्याच्या मोबाईलवर अभिराजची लोकेशन त्याच्या एका माणसाने शेअर केलेली असते. तो लगेच त्याची कार स्टार्ट करतो. इकडे अभिराज त्याच्याच घरी अजूनही तिथेच त्या सोफ्यावर बसलेला होता. त्याच्या समोरच्या टेबलवर एक थोडीशी रिकामी असलेली विस्कीची बॉटल आणि अर्धा भरलेला ग्लास होता. त्याने हातात एक फोटो धरलेला होता आणि त्याकडे एकटक पाहत होता. तोच त्याच्या समोर त्याचा एक गार्ड येऊन उभा राहिला. बॉस. तो गार्ड जरासा घाबरत बोलतो, कारण अभिराजला रात्री तो एकटा असताना डिस्टर्ब केलेलं नाही आवडायचं. पटकन बोल. ते तुम्हाला भेटायला मिस्टर अनय देसाई आलेत. अनयचं नाव ऐकताच त्याने त्याच्या हातातील फोटोकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक डेव्हिलवाली स्माईल आली. त्यांना वेटिंग रूममध्ये थांबवा. ओके बॉस. तो गार्ड निघून जातो. देसाईंना न कळत का होईना आज माझ्या घराची पायरी चढावीच लागली. चला, काही जुने हिशोब चुकते करायची वेळ आली आहे, म्हणत अभि तिथून उठतो. अनय एका पूर्ण व्हाईट रूममध्ये, जिथे प्रत्येक वस्तू ही व्हाईट कलरचीच होती, अगदी जमिनीवरच्या स्टाईल्सही व्हाईट कलरच्याच होत्या. रूम तशी साधीशीच होती. अनय तिथेच उभा राहून फेऱ्या मारत अभि यायची वाट पाहत होता. काही वेळ अनयला वाट पाहायला लावल्यावर अभि तिथे आला. वाह, चक्क कधीही माझ्या घराची पायरी न चढण्याची शपथ घेतलेल्या
देसाई कुटुंबातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आज माझ्या घरात आहे. नक्कीच मी काहीतरी केलं असणार त्या लायक. पण मिस्टर देसाई, सॉरी मी तुमचं स्वागत नाही करू शकलो. हे पहा मिस्टर जाधव, माझी बायको आणि माझा भाऊ यांच्यापासून दूर राहा. त्यांचा तुमच्याशी किंवा भूतकाळात जे काही घडलं त्याच्याशी काहीच संबंध नाही आहे. मी कधी म्हटलं त्यांचा संबंध आहे? आता आज योगायोगाने तुमची बायको मला भेटली. पण योगायोगाने मी जाणून बुजून नाही गेलेलो तिच्यासमोर. पण आता वाटतंय की जावं. माहीत नाही का, पण ती माझ्या खूपच जवळच्या व्यक्तीची आठवण करून देते, जिला तुम्ही माझ्यापासून कायमचं हिरावून घेतलं. अभि अगदी शांततेत बोलतो, पण त्याचा आवाज हे सांगायला पुरेसा होता की तो किती चिडला आहे. तिचा या सगळ्याशी संबंध नाही आहे. तुम्हाला जे काही करायचे ते माझ्यासोबत करा. मी तुम्हाला प्रत्युत्तर द्यायला सक्षम आहे. तेच तर ना, तुला त्रास द्यायचा म्हणजे त्या दोघांना त्रास देणं गरजेचं आहे. त्यांना तडपताना पाहून तुला ज्या यातना होतील ना, तेव्हा तुला तुझ्या आजोबांना कळेल माझा त्रास. आणि मग तुम्हाला पस्तावा होईल तुमच्या करणीचा, आणि मग मला माझा बदला घेतल्याचा आनंद मिळेल. बदला घेण्याच्या नादात इतके वाहवत नका जाऊ, कारण ज्या दिवशी तुम्हाला सत्य समजेल ना, तेव्हा पस्तावा करण्याची वेळ तुमच्यावर येईल. माझ्या आईबाबांसाठी मी तुम्हाला कधीच माफ नाही करू शकत. पण जर आयू आणि मयुरीला तुम्ही बोट जरी लावायचा प्रयत्न केला तर खरंच मी सगळ्या मान मर्यादा विसरून जाईल, आणि तेव्हा मी काय करेल हे मी सुद्धा सांगू शकत नाही. अनय बोलून रागातच तिथून निघून जातो. मी तेव्हाही 1000 वेळा सांगितलेलं की विशाल आणि गीताला मी मारलं नाही आहे. पण तुमचा कुणाचाही माझ्यावर विश्वास नाही. त्याला मी काहीच करू शकत नाही. अभिही तिथून निघून जातो. अनय बोलल्यावर मयुरी आत घरात निघून आली. ती स्वतः फ्रेश झाली. लिओला त्याचं फेवरेट फूड देऊन थोडा वेळ त्याच्याजवळ बसून गप्पा मारल्या आणि आत आली. घरातलं थोडंसं सामान इकडचं तिकडं केल्यावर काहीच काम राहिलं नाही, म्हणून ती तिथल्याच सिंगल सोफ्यावर बसली. पण आता तिला एकटं एकटं वाटत होतं. इतक्या दिवस तिला रात्री अनय घरी असायचा याची सवय झाली होती. त्यामुळे आता जेव्हा तो घरात नव्हता तर तिला अजिबात करमत नव्हतं. तिची नजर सारखी दरवाजाकडे जात होती. पण त्याला यायला उशीर होता. असं दिसल्यावर तिने कंटाळून मोबाईल हातात घेतला तर त्यावर अभिचा पोचलीस का असा मेसेज आलेला होता. त्याला रिप्लाय दिला आणि फोन ठेवून दिला आणि TV लावला. त्यावर चॅनल चेंज करत असतानाच एका ठिकाणी लता मंगेशकरांच्या आवाजात असलेलं तिच्या आवडीचं सॉन्ग कानावर पडलं. त्याबरोबर तिचे ओठी हलायला लागले. कान्हा कान्हा आन पडी में तेरे द्वार, मोहे चाकर समझ निहार. कान्हा कान्हा आन पडी में तेरे द्वार, तू जैसे चाहे वैसी नहीं मैं. हाँ तेरी राधा जैसी नहीं मैं, फिर भी तो ऐसी वैसी नहीं मैं. कृष्णा मोहे देख तो ले एक बार. कान्हा कान्हा आन पड़ी में तेरे द्वार, बूंद ही बूंद में प्यार की चुनकर प्यासी रही, पर लाही हूँ गिरदर्ज ऐसे ना तोड़ो आश की गागर. मोहना कैसी काकरिया ना मार. कान्हा कान्हा आन पड़ी में तेरे द्वार. अनय अभिच्या घरून निघाला. त्याने मयुरीला बोलल्याप्रमाणे जेवणाचं पार्सल घेतलं. घरी येईपर्यंत त्याचा रागही शांत झाला. पण त्याच्या विचारात त्याने आवाज न करता कार पार्क केली आणि पार्सल हातात घेऊन दरवाजापर्यंत आला. तो डोअर बेल वाजवणारच की त्याच्या कानावर आतून 2 जणांच्या गाण्याचे सुरेल आवाज पडले. ज्याने तो विचारातून बाहेर तर आलाच, पण त्याने बेल वाजवण्यासाठी उचललेला त्याचा हात तसाच हवेत थांबला. त्याने बेल न वाजवताच त्याच्या जवळच्या कीने दरवाजा उघडला आणि हळूच कसलाही आवाज न करता आत आला आणि मयुरीला गाताना पाहून तो जागेवरच थांबला. ती अगदी तल्लीन होऊन गात होती. तिचा आवाज मनाला सुखावणारा होता. त्याला जसं जाणवलं की तिचं गाणं संपणार आहे, तो पटकन दरवाजा उघडून परत बाहेर गेला. दरवाजाही लावून घेतला.
त्याला वाटलेलं की तिची इच्छा नसेल त्याला हे कळावं की ती इतकं सुंदर गाऊ शकते, म्हणून त्याने थोडा वेळ बाहेर थांबू आणि मग आत येऊ असा विचार केला. गाणं संपलं तसं मयुरीने घड्याळात पाहिलं तर अनयला जाऊन आता भरपूर वेळ झाला होता. तिने तिच्या फोनवरून त्याला कॉल केला तसं इकडे सायलेंटवर असलेला अनयचा फोन वाजला. त्यानेही 2 रिंग झाल्यावर फोन उचलला आणि तिला 2च मिनिटात येत असल्याचं सांगून कॉल कट केला. 2 मिनिटांनी त्याने डोअर बेल वाजवली तसं मयुरीने हसत दरवाजा उघडला. मगाशी तिच्या मनावर तिच्या चेहऱ्यावर जाणवणारे एकटेपणाचे मळप नाहीसे होऊन तिथे एक वेगळेच तेज आलेले. आता हे तिच्या गाण्याने झाले की अनयच्या येण्याने हे तिच्या मनालाच माहीत. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.